हाय, गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. आज आम्ही प्लॅन केला, म्हणजे माझी खास मैत्रीण आहे. पण दरवेळेस असं होतं की आमचं काही बोलणं होतं खूप सारं, पण तिचे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि माझे वेगळे असतात. तर आज मी आवर्जून डायरेक्ट मी तिला असे काही क्वेश्चन विचारणार आहे की त्यातून तुम्हाला सुद्धा काही काही प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटू शकतं. तर हाय, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहे? मी एकदम खास. तर तू तर आता तुझं करिअर पाहते, तू सेट झाली आहेस आणि तू एकटी राहते. तर तुझ्या नजरेत ते एकटं राहणं किती मुश्किल आहे किंवा कसं आहे ते थोडं सांगते का? ॲक्च्युली बाय प्रोफेशन मी टीचिंग करते. मी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते. आधी मी आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजमध्ये शिकवायची. आता मी 10 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते आणि मी 10 वर्षापासून एकटी राहते, म्हणजे शेअरिंगमध्ये राहते किंवा PGमध्ये राहते. आणि चॅलेंजेस तर खूप सारे असतात, पण त्याच्या अगोदर मी हे सांगते की एकटे राहण्याचे कारण असतात 2 कारण. एक तर फॅमिली जे असतात, फॅमिलीचं फायनान्शियल स्टेटस, त्यांना फायनान्शियली हेल्प करण्यासाठी आपण पुण्याला येतो, जॉब करतो. आणि दुसरा कारण म्हणजे घरात थोडा टॉक्सिक एन्व्हायरमेंट असेल आणि तुम्ही आपली एक इंडिपेंडंट आयडेंटिटी तयार करण्यासाठी पुण्याला एकटे राहतात. हे 2 महत्त्वपूर्ण कारण आहे. त्याच्यासाठी आपल्याला एकटं राहावं लागतं. आणि त्या एकटे राहण्यात मग कधी तुला खूप त्रास होतो, तर मग त्यावेळेस तू स्वतःला कसं तयार करते? जसं की आता मग तुला कोणी हँडल करायला नाही आहे, मग तू काय करते त्या सिच्युएशनमध्ये? ॲक्च्युली आपण लहानपणीपासून तर आपण जेव्हा टीनेजरपर्यंत आपली आई असते, आपले बाबा असतात, आपले भाऊ बहीण असतात, ते आपल्याला नेहमी गाईड करत असतात की नाही, इथे तुम्ही चुकले, हे नाही करा, आणि हे तुमच्यासाठी बरोबर नाही आहे, हे डिसिजन तुमच्या करिअरला कुठे ना कुठे नाही का एवढं चांगलं ब्रेक थ्रू नाही देऊ शकत. पण एकट्या राहायला तुम्ही सुरुवात केली तर ते तुमचे रॉंग डिसिजनचे पण परिणाम आहे ते तुम्हालाच सहन करावे लागेल. स्ट्रॉंग डिसिजन्सचे पण जे सक्सेस स्टोरी असेल ते पण तुम्हालाच भेटेल. तर ही प्रोबॅबिलिटी आहे की ते चांगलं पण होऊ शकतो, खराब पण होऊ शकतो. आणि म्हणजे एकटे राहणं खूप केअरफुली तुम्हाला राहावं लागतं की या प्रत्येक डिसिजन्स, कारण तुमचं फायनान्शियल स्टेटस तुमच्या एकट्या राहण्यासाठी खूप मेजर पिलर असतो. जर का तुम्ही फायनान्शियली स्लो कमी होत झाले तर फायनली तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन असतो, लग्न करा आणि मग घर सांभाळा. आणि जे पण तुमचा करंट करिअर आहे त्याला सोडून घराचे धुणेभांडी करा. दॅट इज द सोल्युशन. पण तुम्हाला इंडिपेंडेंटली 10 वर्षानंतर तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काही जिद्द असली पाहिजे, कष्ट करावे लागतील, लोकांचे बोलणे खावे लागतील, रडावं लागेल. हळूहळू असं तुम्ही स्टेप बाय स्टेप जे तुमचा पाया आहे तो मजबूत होतो. अरे वा, गुड. मग तुला आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये स्वतःकडे पाहून असं प्राऊड फील होतं? मी स्वतःला बघून खूप प्राऊड फील करते की 10 वर्षा अगोदर मी एक साधी अर्धा किलो साखर पण घ्यायची असेल तर मी माझ्या मम्मीला सांगायची की मम्मी चलते का माझ्याबरोबर, मला एकटीला रात्री भीती वाटते. आणि लाईट गेली तर मी इकडे तिकडे पडायची की अरे लाईट गेली मम्मी, आता मी काय करू. पण एकटी जेव्हा मी राहायला सुरुवात केली तेव्हा साखर पण मला आणावी लागेल आणि रात्री लाईट गेली तरी ते सगळं अंधार वगैरे, मला खूप भीती होती अंधाराची, ते सगळं हळूहळू, कारण मी ॲक्सेप्ट केलं की हे सगळ्या सिच्युएशनला पार करावं लागेल. नाहीतर तुम्ही लाईफमध्ये पुढे तुम्ही काहीतरी एक्सप्लोरच नाही करू शकणार. तुम्ही तुमच्या एक कम्फर्ट झोनमध्ये फिरत राहणार. म्हणजे तू सगळ्या गोष्टीला आता स्वतः स्ट्रॉंगपणे म्हणजे सगळ्या गोष्टीला फेस करतेस? सगळ्या गोष्टीला फेस करते. आणि महत्त्वाचं म्हणजे एकटे राहण्यासाठी नाही का तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट करा. कारण तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट व्यवस्थित नाही केलं ना तर तुमचा बँक अकाउंट हळूहळू संपत जाईल आणि तुम्हाला गावात जाऊन शेतीच करावी लागेल. तर ते सगळ्यासाठी तुम्ही 10 वर्ष तुम्ही कसं सर्वाईव्ह करू शकतात, हळूहळू छोटी तुम्ही प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करा, किंवा म्युच्युअल फंड असू दे, रिकरिंग असू दे, फिक्स डिपॉझिट, तुम्हाला जे सेविंग्सचं वे वाटेल तसं करा. नाहीतर एकटं राहणं किंवा खूप अवघड होतो. आणि लोक तुम्हाला पण जेव्हा एकटी ते फायनान्शियली परिस्थिती येते तर तुम्हालाच फेस करावी लागेल, कोणी येणार नाही तुमच्या मदतीला. आणि मग तुमच्याकडे भरपूर काही छानपैकी फायनान्स असेल, तुम्ही इंडिपेंडेंट आहात, तर मग तुमचं तिथे कौतुक पण केलं. तुम्ही खूप सारे सोलो ट्रिप करू शकतात, तुम्ही पूर्ण जग फिरू शकता. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही 10 नौकरसुद्धा शिवू शकतात आणि घरी एकदम आरामात राजासारखा पण राहू शकतात. म्हणजे ह्या सगळ्यामधून एक झालं की जरी एकटं असेल आणि जरी तुम्ही फॅमिलीत असाल तरी स्वतः कसं स्ट्रॉंग राहायचं या पॉईंटकडे आवर्जून लक्ष द्या, म्हणजे तुम्ही खूप हॅपी राहू शकतात. कारण आपले छोटे छोटे विश आपण पूर्ण करायला पाहिजे.
हां, आणि तुम्ही जर का तुमच्या कम्फर्ट झोनने बाहेर नाही पडले आणि नाही मी एकटी नाही राहू शकत, तर तुमचं जे बोलता ना मेंटल डेव्हलपमेंट कुठे ना कुठे नाही होणार. तुमच्याकडे जे डिसिजन पॉवर आहे ते खूप कमी होणार. डिसिजन पॉवर तुम्ही नाही घेऊ शकणार आणि नेहमी तुम्ही खूप दबावात आयुष्य जगणार. आणि तुम्हाला जे आवडते वस्तू आहे, तुमची जी हॉबी छंद आहे, ते सगळं कुठे ना कुठे हळूहळू ते सगळं एकदम नील होऊन जाईल आणि तुम्ही तसेच जसे लहानपणी आले होते तसेच निघून जाणार आणि कोणी पण तुम्हाला तुमची आठवण काढणार नाही. तुम्ही मेले हे पण कोणाच्या लक्षात नसणार. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट की तुम्ही एकटे असाल तरी स्वतःला स्ट्रॉंग बनवा आणि इंडिपेंडेंट कसं होता येईल या पॉईंटकडे पण आवर्जून लक्ष द्या. तर आजचा आमचा छोटासा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ही पॉडकास्ट कशी वाटली ते आवर्जून नक्की सांगा. जर तुम्हाला काही वाटलंच, एकटे राहत आहेत, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही असे खूप सारे एपिसोड घेऊन येणार आहे. तर तुम्हाला सगळे वेगवेगळे ॲस्पेक्ट एकट्या राहण्याचे काय चॅलेंजेस असेल आणि त्या चॅलेंजेसला कसं आपण फेस करू शकतो ते सगळे सल्ला आम्ही तुम्हाला या पॉडकास्ट थ्रू देणार. आणि वैशाली मॅडम तर खूप चांगलं काम करत आहे. तिने मला संधी दिली थोडा बोलायची. आय एम व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच.